सगळीकडे गौरी आगमनाची तयारी सुरू आहे. गोड धोड फराळीच्या पदार्थांचा सुवास घरभर दरवळतच असेल. काही भागामध्ये गौराईला महालक्ष्मी असंही म्हटलं जातं. गौरीला माहेरवाशी म्हटलं जातं. 2 दिवस ती पाहुणचार घेते. ज्यांच्या घरी गौरी आगमन होत नाही त्यांनी आपल्या देवघरातल्या महालक्ष्मीचीही या दिवशी छान पूजा करायची आहे. तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेलच. त्या मूर्तीवर गौरी पूजनाच्या दिवशी अभिषेक घालून मूर्ती स्वच्छ पुसून एका तांबणामध्ये देवघरात तुमची व्यवस्थित जागा असेल तर तिथे मांडणी करा, किंवा बाजूला लहानसा पाट चौरंग मांडून तुम्हाला तिथे पाटाभोवती रांगोळी काढून घ्या आणि त्या पाटावरती चौरंगावरती एक लहानशा तांबणामध्ये किंवा तुमच्याकडे छोटा चौरंग असेल तर त्याच्यावरती माता लक्ष्मीची मूर्तीची मांडणी करायची आहे. आता माता लक्ष्मीला हळद कुंकू अक्षता फुलं वस्त्रमाळ, तुमच्याकडे देवीसाठी काही अलंकार वस्त्र काही असतील तर ते तिला आवर्जून घाला. देवघरातला कलश देवी स्वरूप मानला जातो, तर त्या कलशालाही स्वच्छ लखलखीत करून त्यावर कुंकुवाने स्वस्तिक काढून आंब्याची पानं ताजी पाने ठेवून त्याच्यावरती नारळ ठेवून त्याचेही पूजन करा आणि मनोभावे माता लक्ष्मीची आणि देवघरातल्या देवतांची पूजा करा. या दिवशी सर्व देवांनाही फुले वाहून छान उदबत्ती कापूर सुवासिक उदबत्ती लावून पूजा करून घ्या. ज्यांच्या घरी गौरी आगमन होत नाही त्यांनी या लक्ष्मीचा पाहुणचार या पद्धतीने करावा. जमल्यास देवीला तुम्ही या दिवशी लाडू करंजी शंकरपाळ्या यापैकी एखादा पदार्थ करून नैवेद्य दाखवू शकता, किंवा मग शिरा किंवा खीर बेसन लाडू पुरणपोळी यापैकी एखादा पदार्थ बनवून तुम्ही माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवू शकता. आणि अशा पद्धतीने सकाळी तुम्हाला पूजा करून गणपतीची आणि माता लक्ष्मीची आरती करायची आहे. संध्याकाळी दिवा उदबत्ती लावून 5 दिवे प्रज्वलित करून घ्या. पण त्या ज्या आपल्या दिवाळीच्या असतात त्या पण त्या तुम्हाला 5 प्रज्वलित करायचे. 2 देवघरापुढे ठेवा, 2 मुख्य दरवाजावरती आणि 1 तुळशी पुढे तुम्हाला देवा ठेवायचा आहे. आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहावा, धनधान्य सुख समृद्धी राहावी अशी प्रार्थना करा. आणि व्हिडिओतली माहिती आवडली तर सबस्क्राईब करा.